सुरुवातीला बातमी फलटणची आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी जरांगे समर्थक रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन आलाय। रमेश पाटलांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। रणजित निंबाळकरांना रमेश पाटलांनी जाब विचारलाय, संपदा मुंडेला न्याय द्या अन्यथा तुम्ही फटके खाणार असा इशारा देण्यात येतोय। अर्थात या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही। हॅलो हॅलो, निंबाळकर साहेब बोलतो सर, नमस्कार। हो नमस्ते, मी 1 मिनिटात कॉल करू? नाही ऐका ना, एक मिनिट फक्त, एकच मिनिट। हॅलो, म्हणजे त्या संपदा मुंडे न्याय द्या साहेब, तुमच्या ऑफिस मधून फोन होते। काय म्हणतात? तुमच्या ऑफिस मधून तुमच्या ऑफिस मधून फोन होते त्या ताईला, PSI ला। हॅलो, नाही ह्या विषयात नव्हते, पण त्याला न्याय मिळणार 100%। न्याय नाही मिळणार साहेब, तुम्ही फटके खाणार। काय म्हणताय? न्याय नाही मिळणार, तुम्ही फटके खाणार। कोणी तुम्ही मराठा या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय हे सगळं नेमकं प्रकरण आहे? लागवीजी, आपण पाहताय राज्यभरामध्ये संपदा मुंडे हे प्रकरण चर्चेत आहे, कारण जो काय प्रकार घडला आहे त्याचा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। हे सर्व काही घडत असताना या ठिकाणी दुसरीकडे रमेश पाटील, ज्यांना मनोज जरांगे यांचं समर्थक म्हटलं जातं, ते कुणालाही फोन करतात आणि जाब विचारतात। एवढंच काय तर बऱ्याचदा असं झालंय की त्यांना माफी देखील मागावी लागली होती। आधी त्यांनी रेकॉर्डिंग केल्या नेत्यांसोबत, मात्र नंतर त्यांना माफी मागावी लागलेली होती। असाच प्रकार आता पुन्हा एकदा समोर आलाय। माजी खासदार रणजित निंबाळकर यांना त्यांनी फोन केलाय आणि संपदा मुंडे प्रकरणामध्ये तुमचे कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत, त्यामुळे न्याय तुम्हाला त्यांना द्यावा लागेल। तर रणजित निंबाळकर म्हणतात की न्याय हा नक्कीच मिळेल, मात्र जर तुम्ही न्याय नाही दिला तर तुम्हाला नक्कीच फटके खावे लागतील। अशा प्रकारचा जी धमकीवाजा इशारा जो आहे तो रमेश पाटलांनी माजी खासदारांना या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यानंतर समोर एवढंच काय तर पोलीस अधिकाऱ्यांना देखील फोन करून त्यांना जाब विचारलाय। पोलीस अधिकाऱ्यांना देखील ते म्हणतायत की जर तुम्ही जालन्या प्रकरणामध्ये होतात तर तुमच्यामुळे त्यांना न्याय मिळणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा देखील तुम्ही डेंजर आहात, अशा प्रकारची रेकॉर्डिंगमध्ये जी आहे ती संभाषण आहे। मात्र लोकशाही मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही। आणि एक महत्त्वाचं म्हणजे माजी खासदार यांना म्हणजे रणजित निंबाळकर यांना थेट मारण्याची धमकी वाचा इशारा जो आहे त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे रमेश पाटील यांनी पुन्हा एकदा फोन लावून एका नेत्याला धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय। लागवीजी, अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।